पाण्याचा प्रश्न तुमच्या आमदारामुळे अटकलाय। बरोबर 100% आमदारानं केलं। पाण्याचा प्रश्न तुमच्या आमदारामुळे अटकलाय। बरोबर 100% आमदारानं केलं। हे बघा, योजना आपण मंजूर केली। बरोबर, पहिली योजना 92 कोटीची मंजूर केली। त्यासाठी आपण अजून दगड पडलाय। ती योजना झाली। बोदवड शहर हे होडीमध्ये नाही, तरी तुम्ही होडीचं पाणी घेत आहे, आजही घेत आहे। वास्तविक तुमच्या शहराचं जे आहे ते होडीमध्ये समाविष्ट नाही। तुमचं पाणी तुम्ही घेता म्हणून खेड्यांना पाणी मिळत नाही। म्हणजे मला आता सेलवडचा फोन येतो का आमचं पाणी का नाही येत महिना की नको त्या ठिकाणी आमदार इकडं करतो। मग आता काय आहे, आवाज निघत नाही आमदाराचा। सगळे रस्ते खराब, खड्डे, यायनच ठेके घ्यायचे, यांच्याच करायचे, यानंच खड्डे पाडायचे, यानंच खड्डे बुजायचे। चांगला गोरा धंदा झाला याचा। स्वराज्य संस्थेला द्या, बेअंशीला कामं देणं म्हणजे आमच्या अधिकारावर गदा आणण्यासारखं आहे। अशा साधा अर्ज या कोर्टात जरी केला तरी तुम्हाला नाही मिळेल। त्यांनाही काही असं फार मोठे आहे व असंही काही त्यांची हात खराब आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेते श्री जफर शेख हे 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते। उपोषणाचा विषय हा बोदवडच्या हितासाठी होता, कारण नगरसेवकांना त्यांनी सभेमध्ये जे मत मांडलेले आहे ते मत पाहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, परंतु त्या अधिकाराचं कागदोपत्री आम्हाला उत्तर मुख्याधिकारी यांनी दिलेले नव्हते। त्यासाठी आज 4था दिवस उपोषणाचा उजाडला। आदरणीय नाथाभाऊ हे उपोषण स्थळी आले व त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आदरणीय भैयासाहेब उपोषणस्थळी स्थळ भेट दिली व त्यांनी कलेक्टर व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून आज उपोषण मागे घेत आहोत आणि त्यांनी आम्हाला प्रोसिडिंगच्या नकला दिलेल्या आहे। प्रोसिडिंगच्या नकला मिळणे हा आमचा हक्क आहे। त्याशिवाय बोदवडमध्ये या मीटिंगमध्ये काय चालू आहे ते अधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना समजत नाही। या उपोषणाला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, महाविकास आघाडीचे सर्व आमचे घटक दलचे पक्ष व इतर नागरिकांनी जे सहकार्य दिलं त्यांचं आम्ही जाहीर इथं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर। प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प। 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प। भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पेक्षा कमी आहेत, त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे। आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ।